महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना पाकिस्तान, इराक आणि पूर्वीच्या सोव्हिएत संघातील लष्करी अधिकारी युद्धाचे प्रशिक्षण देत असल्याचा दावा कुर्द नेता बरजानी यांनी केलाय। त्यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर प्रचंड खळबळ माजली असून यामुळे पूर्वीच्या सोव्हिएत संघाचा घटक असलेल्या युक्रेनवरून रशिया व पाश्चात्य देशात निर्माण झालेला तणाव यामुळे वाढू शकतो। इराकी कुर्दिस्तानचे राष्ट्रपती मसूद बरजानी यांच्यानुसार ISISच्या दहशतवाद्यांनी 1700 अमेरिकन बुलेटप्रूफ गाड्यांवर ताबा मिळवलाय। पूर्वीच्या सोव्हिएत संघात लष्करी अधिकारी म्हणून राहिलेल्या तज्ञ लोकांची भरती ISने केली असून उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तातारिस्तान व चेचन्यातून या लोकांना IS मध्ये सक्रिय व्हावे म्हणून आणण्यात आले आहे। सध्या इंटरनेटचा वापर सर्रासपणे होताना दिसतो आहे। किंबहुना इंटरनेट पासून फार वेळ दूर राहताना येणारेही अनेक जण आपल्या आजूबाजूला दिसतात। मात्र याच इंटरनेट सर्फिंगच्या सवयीमुळे चीनमधील एका युवकाने धक्कादायक पाऊल उचलले आहे। इंटरनेट पासून दूर राहण्यासाठी या युवकाने चक्क स्वतःचा डावा हातच कापलाय। जियांगसू प्रांतातील एका शाळेतील ही धक्कादायक घटना आहे। विद्यार्थ्याला इंटरनेट शिवाय राहता येत नसल्याने त्याला त्याचा त्रास होऊ लागला। त्यामुळे रागाच्या भरात त्या विद्यार्थ्याने चक्क त्याचा डावा हातच कापून टाकला। सध्या या विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत। विद्यार्थ्याच्या हातावर रुग्णालयात उपचार सुरू असून शिवाय त्याच्या हातावर तातडीने सर्जरीही करण्यात आली। डॉक्टरांच्या माहितीनुसार विद्यार्थ्याचा हात पुन्हा जोडला जाऊ शकतो की नाही यावर अद्याप काहीच सांगता येत नाही। पोलीस चौकशीनंतर असे लक्षात आले की या विद्यार्थ्याने इंटरनेट सर्फिंगच्या सवयीला कंटाळून हे पाऊल उचलले। तुरुंगातून कैदी पळून जाण्याची घटना जगभरात घडत असते। मात्र ब्राझीलमधील क्युबा येथील नोहो मुट्टुम तुरुंगातून 28 कैदी फरार होण्याची पद्धत अनोखी आणि टोटल फिल्मी असल्याचं समोर आलंय। 3 महिला मध्यरात्रीनंतर उत्तेजक कपडे परिधान करून आल्या। त्याने सुरक्षा रक्षकांना सेक्स पार्टीची ऑफर देऊन फसवलं आणि कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याचं सांगितलं जातंय। तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की 3 तुरुंग रक्षक विवस्त्र अवस्थेत हातकडी लावून एका खोलीत बांधून ठेवलेले सापडले। त्यांच्या सांगण्यानुसार पहाटे 3 वाजता उत्तेजक कपडे परिधान करून आलेल्या 3 महिलांनी सुरक्षा रक्षकांना सेक्स पार्टीची ऑफर दिली। तेही त्यांच्या बोलण्याला भाळले आणि ते महिलांना घेऊन जेल क्वार्टर्समध्ये गेले। तेथे महिलांनी त्यांना गुंगीचे औषध मिळवलेली दारू पाजली। त्याने त्या बेशुद्ध पडलेल्या सुरक्षा रक्षकांना हातकडी लावून त्यांच्याकडील चाव्या घेऊन महिलांनी पोबारा केलाय। चीनमधील हेवई प्रांतात लंगफांगमध्ये एका महिलेने हॉटेलच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। सरकारविरुद्ध मनात असलेला आक्रोश तिने जीव देऊन व्यक्त केलाय। उडी मारण्यापूर्वी खिडकीतून सरकारविरोधी घोषणा फलक बाहेर फडकवलाय। आर्थिक मुद्द्यावरून महिलेचा सरकारी अधिकाऱ्यांशी वाद होता। कित्येक दिवसांपासून ती सरकारविरुद्ध निदर्शने करत होती। दक्षिण आफ्रिकेत दहशतवाद्यांनी 131 हत्तींची शिकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। मध्य आफ्रिकेमध्ये हत्तींची शिकार करणे हा मोठा गुन्हा असून देखील अत्याधुनिक तंत्राचा वापर करत अज्ञात शिकाऱ्यांनी गेल्या 11 महिन्यात एकूण 131 हत्तींची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे। हस्तिदंताकरिता करण्यात आलेली ही शिकार अतिरेक्यांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। आफ्रिकेतील कोंगो येथील गारांबा राष्ट्रीय उद्यानात एप्रिल 2014 पासून 131 हत्तींची शिकार करण्यात आल्याचं अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटलंय। शिकार केलेल्या हत्तींची दातांना चीनमधील काळ्या बाजारात मोठी किंमत मिळते। यापूर्वी करण्यात आलेल्या शिकारीमध्ये शिकाऱ्यांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान नसल्याने एका वेळी केवळ 1 किंवा 2 हत्तींची शिकार करण्यात येत होती। मलेशियाच्या जंगलात एलियन आल्याच्या संशयावरून एका जीवाला पाम ऑइल जंगलात काम करणाऱ्या कामगारांनी मारले। हा सरपटणाऱ्या जीवाचा व्हिडिओने काही दिवसात इंटरनेटवर खळबळ माजली। मात्र तो एलियन नसून नष्ट होत जाणारी अस्वलाची एक जात सन बेअर होतं। या संदर्भात प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की अशा प्रकारचा जीव आम्ही कधी पाहिला नाही। आमच्यापैकी एकाने त्याला मारहाण केली, पण नंतर समजले की तो नष्ट होत चाललेला अस्वलाचा एका जातीपैकी आहे। जेव्हा या प्राण्याला शुद्ध आली तेव्हा आम्ही त्याला पुन्हा जंगलात हुसकवण्याचा प्रयत्न केला। असा प्रकाराचा जीव पाहिल्यावर मलेशियातील व्यक्तींना तो परग्रहावरील प्राणी आहे, तो आपल्यावर हल्ला करू शकतो, त्यामुळे त्यांनी त्याला मारहाण केली। वन्यजीवन संरक्षण यांनी सांगितले की हा सन बेअर आहे। त्याच्या अंगावरील केस गळाल्यामुळे तो विचित्र एलियन सारखा दिसत होता। चिलीच्या पर्वतरांगामध्ये भटकंती करताना गिर्यारोहकांना एक अनोखा शोध लागलाय। सुमारे 50 वर्षापूर्वी पर्वतरांगामध्ये कोसळलेल्या विमानाचे अवशेष गिर्यारोहकांना सापडले। 3 एप्रिल 1961 रोजी चिलीच्या पर्वतरांगामध्ये लँड एअरलाइन्सचं हे विमान बेपत्ता झालं होतं। बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले नव्हते। यामध्ये 8 फुटबॉल प्लेयर्ससह अनेक प्रवाशांचा समावेश होता।
1961 मध्ये गायब झालेल्या या विमानाचा शोध अखेरीस 50 वर्षांनी लागला आहे. दिल्ली निवडणुकांच्या तोंडावर भाजपला जोर का झटका धीरेच लागलाय, तो देखील 7 समुद्रापलीकडून. भारतात गेलेल्या काही काळात धार्मिक अहिष्णुता वाढल्याचं विधान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. आज गांधीजी असते तर त्यांना ही धार्मिक अहिष्णुता पाहून नक्कीच धक्का बसला असता, असंही ओबामांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षात भारतात धार्मिक असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढली. आज जर गांधीजी असते तर त्यांना देखील धक्का बसला असता, असं विधान प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भारतात पाहुणे म्हणून आलेल्या बराक ओबामांनी केले. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.